खरीप हंगाम नियोजनार्थ कन्हान येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाहणी दौरा. कन्हान येथे माननीय अशोक काकडे, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व माननीय रवींद्र मनोहरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नागपूर, माननीय समाधान धुळधुळे, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांचे खरीप हंगाम नियोजनार्थ शेतकरी बांधवांना खताची टंचाई भासू नये याकरिता खताच्या बफर स्टॉकची पाहणी करून आढावा घेण्यात आला. तसेच कन्हान येथील रेक पॉईंटला भेट देऊन तेथील स्टॉक उतरताना कोणत्या प्रकारे काळजी घेतली जाते याबाबत माहिती घेतली व कन्हान येथील रॅक पॉईंटच्या गोडाऊनची पाहणी करण्यात आली व खताच्या आढाव्याबाबत माहिती घेतली. तसेच यावेळी कन्हान ॲग्रो व्हिजन शेतकरी उत्पादक कंपनी निलज येथील राईस मिलची पाहणी व यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवडीबाबत माहिती घेतली. यावेळी माननीय अशोक काकडे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना यांत्रिकीकरण पद्धतीने भात लागवडीबाबत आवाहन केलं. पाहणी दौऱ्यामध्ये गहू, हिवरा येथील दोन्ही हात नसताना व पायाची बोटे नसताना सुद्धा रवींद्र राऊत या शेतकरी पुत्राने पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया या योजना अंतर्गत स्थापन केलेल्या श्रीकृष्ण डाळ मिल, गहू फिल्टर, आटा चक्की या उद्योगाची उभारणी केलेल्या प्रकल्पास भेट देण्यात आली. हा उद्योग उभारण्याकरिता सहाय्यक कृषी अधिकारी विवेकानंद शिंदे व तालुका कृषी अधिकारी राकेश वसू यांनी प्रेरित केल्याबद्दल माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय रवींद्र मनोहरे यांनी तरुण पिढीने काही अपयश आल्यास सुद्धा खचून न जाता शासनाच्या योजनांची माहिती घेऊन व स्वतः धाडस निर्माण करून औद्योगिक वाटचाल करण्याचे आवाहन केलं व राऊत यांनी आपले स्वतःचे दोन्ही हात गमावून देखील अपंगत्व आलं असताना सुद्धा हा व्यवसाय उभा केल्याबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व तरुण बांधवांनी राऊत यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा व परिस्थितीला खचून न जाता औद्योगिक वाटचाल करावी असा संदेश दिला. त्यावेळी शेतकरी बांधवांसह माननीय पेठे क्षेत्रीय व्यवस्थापक MIDC, माननीय शेंडे क्षेत्रीय व्यवस्थापक MIDC, वरखडे क्षेत्रीय व्यवस्थापक MIDC, माननीय राकेश वसू, तालुका कृषी अधिकारी पारशिवनी, SP कुबडे, गुणनियंत्रक अधिकारी प्रभाकर शिरपूरकर, मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवर व शेतकरी बांधव यांचे आभार प्रदर्शन विवेकानंद शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी कन्हान शहर प्रतिनिधी मनीष मेश्राम. हाँ, वो कहते कि हमारे ही गोडाउन में हम स्टॉक करते हैं, तो उनको आसान होता था कि अगर जब ऐसे वो स्टॉक रिलीज करेंगे तो वो वहाँ से इमीडिएटली उनके एक रिटेल शॉप में लेकर उनको भेज देंगे. आपके यहाँ अलग मॉडल दोन्ही आहे. बाकी आपण नगर जैसे आपण सिक्युरिटी घेतो, नगरदारांची तिथे ठेवताय, ॲक्सेस नाही आपल्या डीलर आणि तिथे ठेवताय आपण त्यांचं पुढचं ॲग्रीमेंट झालं आणि हे ट्रान्सपोर्टर असल्यामुळे आपल्याला दुहेरी पाहिजे. म्हणजे यांना 2 टनही माल कुठे जायचं म्हटलं तर ते करून देतात. इतकी आता गेल्या 3-4 वर्षापासून यांच्या थ्रूच करतो आपण. दोघं नाही फायदा तुम्हाला. आमची साहेब स्वतःचे ओन गोडाऊन तरी किती आहे सगळ्या तालुक्यातल्या टोटल 4 गोडाऊन आहेत आणि हे एक रेंटेड गोडाऊन आहे. बाकी आम्ही डीलरकडे माल नाही करत. डीलरला माल नाही ह्यांच्याच आदेश आहे पण तरी पण साहेब आम्ही ओन गोडाऊन शेतकऱ्यांपर्यंत तर काही देत नाही. नाही, आम्ही साहेब डायरेक्ट आमच्या रिटेलरला डील करतो ते शेतकऱ्याला. जनरल मटन बी जातं नाही नका लागत त्यांना. सगळं त्यांचंच करतो. कुठे काय द्यायचं काय काय कधी कधी कुठे कुठल्या भागामध्ये पाहिजे सगळं ते रिलीज करतात मग आम्ही माला करतो. तर आपल्याकडे किती आलाय म्हटलं तर तो सांगतो जस्ट सांगायचं आपण. 1,53,630. तुम्हाला टार्गेट किती होतं? 4,200. यांना टार्गेट जास्त आहे. 1000 जसं आहे ना इथे जास्त 4,000 नाही नागपूर 4,230 ना 50. ओके हे टार्गेट आहे. आणि आतापर्यंत 1,053 ब्रेकअप कसं आहे? कॉम्पिटेटिव्ह फेडरेशन नाही NFLचं किती आलं? NFLचा आला 359 पॉइजनस गैसेस का कोई जगह टर्बो लगे है सर, ऊपर से ये पूरा एयर वैक्यूम जो होता है वो सब खींचता रहता है सर वेंटिलेशन. नहीं अभी वो सब हम लोग वैसे नहीं, कभी कभी आते हैं सर, जैसे डोर्स खुले रहेंगे तो मुझे लगा वो कि जाते उसके हैं. कारण कि वो इतना पॉइजनस हो जाता है. नहीं